मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही पण काही कच्चे नाही आहेत. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. हे सर्व ज्यांच्याविषयी बोललं जातंय ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वडगाव शिरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याविषयी. राज्यात एकीकडे पक्ष बदलून उमेदवारी मिळवणारे घराणेशाही याला मतदारांचा विरोध असल्याचं वातावरण असताना पठारेंचा मात्र विजय खेचून आणण्यात हातखंडा असल्याचं दिसून येते. स्वतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार असताना मुलगा आणि सून भाजपमध्ये जातात काय, निवडून येतात काय, पक्ष बदलून देखील पठारे कशा प्रकारे विजय खेचून आणतात याचं नेमकं गमक काय जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर. राज्यातील ऐतिहासिक अशा तब्बल 29 महानगरपालिकांचा निकाल लागला. यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक रंजक लढती पाहायला मिळाल्या. त्यामधील सर्वात लक्षवेधी लढती होत्या त्या प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये. कारण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 म्हणजेच खराडी वाघोली आणि प्रभाग क्रमांक 3 म्हणजेच विमाननगर आणि लोहगाव या दोन्ही प्रभागांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेला पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे हे पती पत्नी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या ठिकाणी भाजपच्या करिश्म्याला जोड होती ती आमदार बापूसाहेब पठारेंच्या विजय खेचून आणण्याच्या हातोटीची. दरम्यान पठारे यांनी हा विजय जरी भाजपमध्ये जाऊन मिळवला असला तरी अशा प्रकारे ऐन निवडणुकांच्या तोंडावर पक्ष बदलून देखील बापूसाहेब पठारे कोणत्याही पक्षात असो, समीकरण काहीही असो, ते मात्र कशा प्रकारे विजयी होत आले आहेत पाहूया. याचंच ताजं उदाहरण म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणूक. त्यावेळी त्यांनी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून कडवी झुंज देऊन ही निवडणूक जिंकली होती. ही झुंज कडवी होती कारण पक्षफुटीनंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक होती. तर राज्यात महायुती सरकारमध्ये अजित पवार सामील झालेले होते. निवडणुकीमध्ये महायुती सरकारची लाट होती. तर वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ हा 2017च्या महानगरपालिकेमध्ये भाजपच्या ताब्यात होता. पण त्यावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारे ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का देत तुतारी हातात घेतली होती. त्यावेळी देखील त्यांचा विजय लक्षवेधी ठरला होता. कारण तेव्हा राज्यभरासह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात मात्र त्यांनी आपल्या रणनीतीच्या जोरावर गळ्यात विजयाची माळ घातली होती. तसेच शरद पवारांचा पक्ष पुण्यात भुईसपाट झाला असताना पक्षाचे पुण्यातील एकमेव आमदार ठरत त्यांनी पक्षाला संजीवनी दिली होती. यावेळी मात्र ते पक्षासाठी कुठेही काम करू शकले नाहीत कारण त्यांना नेहमीप्रमाणे पक्ष कोणताही असो विजय मिळवायचा होता. मुलगा आणि सुनेला निवडून आणायचं होतं. म्हणूनच पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती असताना देखील कोणत्याही प्रचारामध्ये ते फिरकले सुद्धा नाही. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये पठारे हे अजित पवारांच्या निशाणावर राहिले. यावर प्रश्न विचारला असता अजित पवारांनी मिश्किल उत्तर देत पठारेंना टोला देखील लगावला होता. आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे, ते शरीराने आमचे आमदार आहेत, मनाने कुठे आहेत, सुनेला कुठं पाठवलंय, लेकाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय. तर याच प्रचारादरम्यान अजित पवारांनी त्यांना जाहीर आव्हान देखील दिलं होतं. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही पण काही कच्चे नाही आहेत. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. दुसरीकडे वडगाव शहरी मतदारसंघात बापूसाहेब पठारे यांचे प्राबल्य आहे. पठारे कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे. विधानसभेत देखील ते गेल्या कित्येक काळापासून जनतेच्या मनातील आमदार अशी ओळख त्यांनी खरी करून दाखवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी स्वतःप्रमाणेच मुलगा आणि सुनेला देखील ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये उतरवून तिकीट मिळवून दिलं आणि निवडून देखील आणलं. त्यामुळे मंडळी, बापूसाहेब पठारेंच्या या नेहमीच विजय मिळवून आणण्याच्या ओळखीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की पहा.